सिगरेट पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. Cigarette is injurious to health. It causes cancer. काय झालं बाबा, काय झालं? या या बसा इकडे, बसा बसा. बसा बसा. काय झालं बाबा, का रडताय? माझी आयुष्यभराची कमाई माझ्या पोरीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे होते. अहो कोणीतरी जाऊन माझी बॅग परत आणा हो. कसं व्हायचं माझं? कुणी मदत करा, कुणीतरी आदराची मदत करा. खरं आहे बाबा, अंध व अपंगांचा आज या निष्ठुर व निर्दय दुनियेत कुणीच वाली नाही. चिंता करू नका बाबा, चिंता करू नका. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
बाबा ही घ्या तुमची बॅग. बाळा, एक विचारू. आजच्या दुनियामध्ये कोणीच कुणाला मदत करत नाही. तुम्ही तर माझी मदत केली. देव तुमचं भलं करो. मला एक विचारायचं, तुमचं नाव काय आहे? शिवाजी.
मिस्टर शिवाजी, यस सर. लेझरने आपण कोणतीही वस्तू अथवा माणसाची प्रतिमा डिटेक्ट करू शकतो. बरोबर. पण आपल्या जागेत कोण आलाय कोण गेलाय हे आपल्याला कसं कळणार? सर कसं आहे, आजकाल जवळपास सर्वच कंपनीजमध्ये लेझर प्रणालीद्वारे डोळे आणि फिंगरप्रिंटचे स्कॅनिंग करून माणसाची ओळख पटवली जाते. त्या सिस्टीम मध्ये थोडंसं पुढे जाऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संपूर्ण शरीराला स्कॅन करून त्या व्यक्तीची ओळख यामध्ये पटवली जाऊ हे शकते. कसं? सर मी तुम्हाला अॅनिमेटेड डेमो दाखवतो. लेट्स सी. LSS ज्या ठिकाणी बसवला जाईल त्या संपूर्ण भागामध्ये ध्वनी आणि रेडिओ लहरीप्रमाणे सूक्ष्म स्वरूपात लेझर किरणांना सोडलं जाईल. हे किरण एवढ्या सूक्ष्म आणि तरल स्वरूपात असतील की त्याची जाणीवही कुणाला होणार नाही. या किरणांच्या संपर्कात एखादी व्यक्ती येताच लेझर किरणांद्वारे त्याची माहिती कम्प्युटरपर्यंत पोहोचवली जाईल आणि एक अलार्म वाजेल. जर अलार्म वाजवायचा नसेल तर फक्त कम्प्युटरवर एक बीपचा छोटा आवाज येईल जो फक्त कम्प्युटर समोर बसलेल्या सुपरवायझरलाच ऐकू येईल. याशिवाय सतत त्याच ठिकाणी राहणाऱ्या किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची बॉडी स्कॅन झाल्यावर त्यांना एक आयडेंटिटी कोड किंवा नाव देता येईल, जे दिल्यानंतर अशी व्यक्ती बाहेरून एकदा आत आली तर LSS बीप आवाजासोबतच त्या व्यक्तीचा कोडही सांगेल. हे एग्रिगेट बटन दाबल्यास या भागात सध्या किती व कोणत्या व्यक्ती आहेत ते सुद्धा हे सिस्टम स्क्रीनवर किंवा व्हॉइसच्या माध्यमातून सांगेल. याशिवाय यात व्हॉइस रेकॉर्डिंगची व अजूनही भरपूर सुविधा आहेत. बेस्ट. वंडरफुल. ग्रेट ग्रेट मिस्टर शिवाजी. थँक्यू सर. आम्ही तुमची LSS सिस्टम घ्यायला तयार आहोत आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला 10 कोटीची ऑफर द्यायला तयार आहोत. 10? सर ही रक्कम तशी फारच कमी होते, कारण माझी अपेक्षा 20 कोटींची आहे. नाही नाही, तुमची सिस्टम ग्रेट आहे ह्याच्याबद्दल वादच नाहीये, पण तरी देखील तुम्ही रकमेचा थोडासा विचार करावा. माझी पण रिक्वेस्ट तुम्हाला तीच आहे की तुम्ही एकदा रकमेचा विचार करा, कारण दिस इज अ ग्रेट सिस्टम इन फॅक्ट यू हॅव. एनिवे, याचा प्रॅक्टिकली डेमो बघायला मिळाला तर मग आपण पुढचा बोलू. नो प्रॉब्लेम सर, मी प्रॅक्टिकल डेमोची व्यवस्था करतो अँड आय विल कॉल यू बॅक. ओके, या. पुन्हा भेटूच. यस सर. यस, तुम्ही कोण? मी दरोडे. अरे बापरे, कशाचे दरोडे घालता? दरोडे निघाले हा? माझं आडनाव दरोडे. हा, अच्छा. दरोडे काय दरोडे? सरकारी कामात घालू नका राडे, कळलं का? दरोडे. तुम्ही या घराचे कोण? या घराचा हं. या घराचा नाही हा. साहेब, मी संपूर्ण एरियाचा वॉचमन आहे. हो, मग या घरात जेव्हा वायर जळाल्या तेव्हा नेमका तुमचा वॉच होता कुठे? साहेब, मी घरामध्ये नाही, घराच्या बाहेर वॉच करतो. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर मी इथे पोहोचलोय. अच्छा, म्हणजे तुम्ही सुद्धा सगळं झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचता. अरे गुन्हेगार नाही, निदान जोक तरी ओळखायला शिका. तेव्हाच झाला होता जोक. अरे पोलीस आणि वॉचमन मध्ये काही फरक आहे की नाही? आहे ना साहेब, हा मी न बोलवता इथं आलं. हा. तुम्ही बोलवून सुद्धा उशिरा आलेला आहात. आपल्यावर जोक करताय, हसताय. हे बघा, दरोडे दरोडे दरोडे, बरोबर दरोडे. तुम्हाला जो काही दरोडा घालायचा ना तो बाहेर जाऊन घाला, हा? आणि बटन बिटन लावा, कशी उघडी ठेवतात. चला तुम्ही चला रे आतमध्ये, तुम्हाला बघतोय. चला. हे. मिस शालिनी, तुमचा परफॉर्मन्स ठीक नाहीये. मी प्रयत्न करते सर. अहो, नुसत्या केसावरून हात फिरवल्याने जर केस भेटल्या असत्या ना तर आमच्या हाती एकही केस लागला नसता. आय मीन केस लागली नसती.
आम्ही टेलिकॉलर असताना आमच्या हाती केसच केस होते. खरे टक्कल पाडण्यापुढे हातात केसच येतात. शटअप शालिनी मॅडम, जरा प्रयत्न करा, मेहनत करा. अहो डोकं चालवा आणि या लेवलला या, म्हणजे या लेवलला याल. नको नको, या लेवलला ती चांगली दिसणार नाही, हो ना? शटअप. आय मीन तुमच्या लेवलला येईपर्यंत तिला खूप मेहनत घ्यावी लागेल सर. किती केस गळतील तिचे, काय किती घाम गाळावा लागेल सर तिला. प्रयत्न करा. प्रयत्न वाळू सेकंद रगडिता तेल तेल कोणतं वापरतो तुम्ही ते सांगा तुम्हाला. मी ते महत्वाचं नाहीये, मी काय म्हणतो ते ऐका. प्रयत्न वाळू सेकंद रगडिता. तेल नाही गळे, पण त्या टकलू बॉसच्या टकल्यावर एकही केस नाही हे त्याला न कळे. मी काय कमी प्रयत्न करते का? अगं टार्गेट लिस्ट वाढव, जास्तीत जास्त लोकांना कॉल कर. गेल्या 3 दिवसात 90 पेक्षा जास्त लोकांना फोन कॉल्स केल्यात. काही लोकांना पॉलिसीत इंटरेस्ट नाहीये, तर काही लोकांना भलत्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. अरे कसं बोलतात तुला माहितीये का? अरे हसत हसत उत्तर द्यावी लागतात. शिव्या घातल्या तरी थँक्यू म्हणा, नाहीतर आहेच वरून बांबू. रोज एक वेळ तेलाने मॉलिश कर आणि 2 वेळ शीर्षासन कर, बघ केस कसे घनदाट येतील. मी ऑफिसच्या केस बद्दल बोलते. अगं एक काम कर ना, जे कस्टमर थोडे असे लेचे पेचे आहेत ना, त्यांना सतत फॉलोअप करत राहत. आणि जे कस्टमर थोडे हाय प्रोफाईल आहेत त्यांना त्यांच्या स्टाईलने पाठपुरावा कर ना तू. ठीक आहे. केस बघ कसे धापाधप पडतील, हो की नाही रे? म्हणजे आय शॅल ट्राय दॅट. चक्रासन. म्हणजे चक्रासन म्हणतात त्याला. म्हटलं नवीन आला सोसायटीत, माहित असलेलं बरं. नाही, मी तर ते आपलं चक्रासन पाहत होता नाही. भरपूर जण प्रयत्न करतात पण जमत नाही कोणा सहजासहजी ते. त्यात काय सोपं आहे ते. चक्रासन वाली बद्दल बोलतोय मी. माग तुमच्यासारखा असताच एक जण पाहत होता. जेव्हा त्या चक्रासन वालीला कळलं ना, आजचा उलटा पुलटा करून धुतला ना, आता शीर्षासनाशिवाय काहीच जमत नाही त्याला. म्हटलं माहीत असलेलं बरं. आपण कोण? हा, तुम्ही ज्या सोसायटीत राहताय ना व, त्या सोसायटीचा वॉचमन आहे. दरोडे. दरोडे म्हणजे आमची सोसायटी फारच सेफ दिसते. त्याला एक दरोडे असताना तिकडे अजून कोण दरोडे टाकणार? कुठे गेली? चक्रासन गेला सन. हानली आला पण उलट करू. नमस्कार. नमस्कार. आ, तुम्ही कोण? मी शालिनी. हा, त्या शॉक लागलेल्या साहेबांची तुम्ही कोण? मी त्यांची पत्नी आहे. ओके. नाही, घटनेच्या दिवशी या घरात कोण कोण आलं होतं? आमची कामवाली बाई उमा व्यतिरिक्त कोणीच नाही. बर. सर्व रूम मध्ये तुम्ही किंवा तुमच्या पतीने किंवा अन्य कुठल्या इलेक्ट्रिशियनने कम्प्युटरच्या वायरची काही छेडछाड काढली होती? नाही. हे तर काल सकाळीच पनवेलला गेले होते. हे काय रे, खरंय का? साहेब मी नाही. नाही नाही, आय मीन माझे पती पनवेलला गेले होते. काहीतरी
काय नाही हो, गंमत केली हो. काय आहे, तुम्हाला आजच शॉक लागला, पण आम्हाला रोजच असे नवनवीन शॉक लागत असतात, त्यामुळे थोडीशी गंमत करावी लागते. काय रे. पण तुम्ही काही काळजी करू नका, डोंट वरी. ज्याने कोणी तुम्हाला हा शॉक दिलाय ना, त्याला आम्ही शॉक दिल्याशिवाय गप्प नाही बसणार. जाऊया? हो हो चला. हो चला. हॅलो. नमस्कार सर, मी जीवन जगवा मरण वाचवा या इन्शुरन्स कंपनीतून बोलते. मॅडम, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की मला तुमच्या इन्शुरन्स मध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही, तेव्हा प्लीज मला टेन्शन देऊ नका. अहो, त्याशिवाय कोणी पॉलिसी घेईल का? म्हणजे हे बघा, टेन्शन्स लाईफ मध्ये नसले तर कोणी पॉलिसी घेत नाही, आणि शिवाय तेच देण्याचं काम आम्ही करतो. काय टेन्शन? नाही सर, पॉलिसी. आज तुम्ही कमवत आहात, पण देव न करो उद्या तुमच्या जीवनात बऱ्यापैकी वाईट झालं तर? अच्छा, म्हणजे बरं वाईट झालं तर. तेच ते. आणि देवाघरी जाताना तुमचे हात रिकामे नसते. तुम्ही जीवनात जेवढा पैसा नाही कमवला ना, त्यापेक्षा डबल तुमच्या मृत्यूनंतर आम्ही तुम्हाला देण्याची गॅरंटी देतो. अहो, पण देवाघरी जाताना कोणी पैसे घेऊन जातं का? अहो, देवळात जाताना सुद्धा आपण रिकाम्या हाताने जात नाही, मग डायरेक्ट देवाघरी जाताना रिकाम्या हाताने जाणं बरं दिसेल का? हे पहा मॅडम, तुमच्या या मरण यातना कंपनीची मला कोणतीही पॉलिसी नकोय, तेव्हा प्लीज तुम्ही मला कॉल करू नका आणि तुमच्या कंपनीचं बिलही वाढवू नका. नो प्रॉब्लेम सर, तुम्हाला पॉलिसीची अधिक माहिती देण्यासाठी मी स्वतः तुमच्या घरी येते. मग तर तुम्ही नक्की कन्व्हिन्स व्हाल ना? मी आज येऊ सर? आज नाही आणि उद्या. ओके सर, मी उद्या नक्की येते. हा. आणि आमच्या पॉलिसीमध्ये इंटरेस्ट दाखवण्यासाठी थँक्यू व्हेरी मच. ओ. ओके, बाय सर. आत येऊ का साहेब? एवढी आत आलीस, आता आणखी किती आत येणार? आत यायला का म्या कुठं बी येऊ शकते. पाहिजे तो वय म्हणा. अरे आपली तर वेगळीच पॉलिसी आहे साहेब. पटली तर वय म्हणा. अच्छा अच्छा, तर ती पॉलिसीवाली तूच का? इश, म्हणजे माझी पॉलिसी तुम्हाला बी ठाव आहे वाटतं. फोनवरून आधीच एवढं डोकं उठवलंयस, आता तर घरात आलीस. तुमचं कवा उठवलंय म्या डोकं? मी आता पहिल्यांदाच बोलते तुमच्याशी. पहिल्यांदाच? म्हणजे तुम्ही त्या जीवन जगवा मरण वाचवा पॉलिसीवाल्या नाहीत? हा? माझी पॉलिसी एकच, मला घ्या आणि रिलॅक्स व्हा. म्हणजे मला कामाला घ्या आणि रिलॅक्स व्हा. सगळ्या प्रकारच्या कामाचं टेन्शन डाऊन करते मी. अरे बापरे, कोणत्या टेन्शन बद्दल बोलताय तुम्ही? घर कामाच्या टेन्शन बद्दल बोलतीये ती. काय घर कामासाठी बाई पाहिजे होती ना तुम्हाला? आणलीये. उमा म्हणतात तिला. उमा नाही, उमा. सगळ्या कामामध्ये लई फास्ट आहे एकदम. दिसतंय तसं. आणखीन खूप बाकी आहे हो. कधी पाठव? कुठं? हा ठीक आहे, उद्यापासून बोलून घे तिला. बरं, घरची सगळी कामं समजावून सांग तिला, ठीक आहे ना? जी. घेईन म्या समजावून. येईन उद्यापासनं. आज तुम्हीच करा तुमच्या हातनं तुमचं काम. उद्यापासनं मी हायच की. ठीक आहे, उद्यापासनं. हा ओके, बाय बाय. बाय. बाहेर. हा उद्यापासून. तिकडं हा, होय. ठीक आहे. उद्यापासनं. हा हा येते. या या. ही तर डोक्याला ताप आहे. चला, एकदाच केबलचं काम संपलं.
एक्सक्यूज मी सर. नाही माझी काही चूक नाही. मी खरं सांगतो. खरं अहो असे घाबरताय काय? मी तुमचा जीव घ्यायला नाही आले, फक्त पॉलिसी द्यायला आले आहे. तुमची पॉलिसी? अरे बापरे, आता तुमची कशी पॉलिसी म्हणावं? जीवन जगवा मरण वाचवा या इन्शुरन्स कंपनीची लाईफ टाइम डेथ रिस्क कव्हर करणारी पॉलिसी आहे आमची. म्हणजे तुमच्या मृत्यूची आजन्म रिस्क आम्ही घ्यायला तयार आहोत. तुम्ही जर रिस्क घ्यायला तयार असाल तर मी नेहमीच मरायला तयार आहे. सांगा कुठे सह्या करू? त्या अगोदर हा फॉर्म भरावा लागेल आणि तुमची काही सर्टिफिकेट्सही लागतील. माझे सर्टिफिकेट्स? कोणते सर्टिफिकेट्स? बर्थ सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट का डेथ सर्टिफिकेट? म्हणजे तुम्हाला हवे ते सारे सर्टिफिकेट मी द्यायला तयार आहे. या फॉर्म वर सगळी लिस्ट दिलेली आहे, तेवढंच द्या. अरे बापरे, एवढे सर्टिफिकेट काढायला बराच वेळ लागेल. तुम्ही एक काम करा ना, आज मी थोडस बिझी आहे आणि उद्या मी बाहेर जाईन. आपण असं करूया, बाहेरच कुठेतरी भेटूया आणि तिथं मी तुम्हाला हवे असलेले सारे सर्टिफिकेट दे. ठीक आहे? ओके, मी उद्या कॉल करेन तुम्हाला. आणि हा, एक मात्र नक्की, फोन करताना मी काय नाव सांगितलं? शालिनी. हा, शालिनी. किती सुंदर नाव आहे. मी शालिनी बोलते म्हणून सांगा. कारण काय ना, जेव्हा कंपनीचं नाव घेतेस ना, तर असं वाटतं की हॉस्पिटलमध्ये आडव्या पडलेल्या मुर्द्या शेजारी उभी असलेली नर्स बोलते. जीवन जगवा मरण वाचवा कंपनी मधून बोलते. You are so funny, sir. Well, I'll call you tomorrow. Bye. बाय. हो. काय घेणार? तुम्ही का विचारताय? वेटर असेल ना. हा, गुड जोक. वेटर, वेटर, वेटर. अरे वेटर इकडे दिसत नाही. काय घेणार? जे घेणार ते स्वतःच घेणार की मला पण देणार? काय आगाऊपणा. एक्सक्यूज मी, हा माझा मित्र आहे, माझ्या ऑफिसमध्येच कामाला आहे. अच्छा, तुझ्या ऑफिस मध्ये? म्हणून हे दिवस आले वाटतं. माय नेम इज सचिन. हा, मराठीतही कळलंच तर मला. हा, सर, हा माझा सर्वात चांगला फ्रेंड आहे, माय बेस्ट फ्रेंड. मला काही प्रॉब्लेम आला, ही इज ऑलवेज देअर. ओके ओके, ऑसम. अरे वा, बघा बसला वाटतं. हा, मला जायला हवं. काय? अरे आत्ताच तर आवाज तू कुठे जातो? काय घेऊन जा. पॉलिसीसाठी बकऱ्या खूप कमी मिळतात. हा हा. नको नको, बाय बाय, मला जायला हवं. अरे कमाल आहे. हे बरं आहे सर, मी दिवसातून हजारो फोन करते पण मला एकही पॉलिसी मिळत नाही. हा. आणि याला कस्टमर समोरून मेसेज करतात पॉलिसी देण्यासाठी. नॉट फेअर. अगं तो मेसेज मीच केलेला. व्हॉट? पण हे कसं शक्य आहे? तुम्ही SMS कधी पाठवलात? तुम्ही तर आमच्याशी बोलत होतात ना. आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू न पाहता मी त्यांचे सिस्टम ऑपरेट करू शकतो. आर यू सिरियस? या, आय एम सिरियस. आता हे बघ, हा मोबाईल ठीक आहे, त्याचा हा मेनू बटन, त्याच्यामध्ये मेसेज मध्ये गेलो, मेसेज टाईप केला, तुझा नंबर, आणि हे तुला सेंड केलं. बघ, तुझ्या मोबाईलवर मेसेज आला असेल. ओह ग्रेट, दॅट्स सुपर्ब. फक्त मोबाईलच नाही, लॅपटॉप आणि कम्प्युटर या सगळ्यांना मी न पाहता ऑपरेट करू शकतो. यांची सर्व सिस्टम मी ऑपरेट करू शकतो. हॅलो, हाय, येऊ का भेटायला? कोण? नाही, मी नाही ओळखलं. काय विसरलास? तूच मला SMS करून भेटायला बोलवलं होतंस ना, आठवलं का? मी केव्हा बोलवलं? मी टेलिकॉलर आहे. लोकांना कॉन्टॅक्ट आम्ही करत असतो, आम्हाला कोणी कॉन्टॅक्ट करू शकत नाही. तो SMS तूच पाठवला होता हे मला माहित होतं.
कोण बोलतोय? मी सचिन. सचिन, हा हो सचिन. ओके ओके. आठवलं? सॉरी पण तू कसं ओळखलास की मी तुला ते SMS पाठवलंय? ते असं नाही सांगणार. ओके ओके. कसं सांगणार मग? तू SMS करून घरी बोलवलं होतंस ना, मग घरीच येऊन सांगतो. ये सचिन, युअर वेलकम. लेट्स सेलिब्रेट द पार्टी या. कम ऑन. दारू पीने इज इंजुरियस टू चकनाका. Cheers. आणखीन कोण कोण आहेत तुझ्या घरात? ऍक्च्युली मी एकटाच आहे, कारण आई वडील लहानपणीच वारले. मग तुम्ही कधी जन्मला सर? अरे माझ्या लहानपणी वारलेत. यांच्या लहानपणी तुमच्या आई-वडील कसे वारले हो? अरे यांच्या नाही, माझ्या लहानपणी वारलेत. माझ्या. लग्न नाही झालं अजून? मन ओवाळून टाकावं असं अजून कोणी आयुष्यात आलंच नाही. पण त्याचं काय ते चक्राचं तुला आता इथून बाहेर काढीन मी. बाहेर काढीन तुला. साहेब, दारू पिऊन आणि देवळात जाऊन माणसानं खोट बोलू नये. म्हणजे म्हणजे काय? हा? अहो म्हणजे ते चक्राचं. तुला अक्कल नाही. चल निघ तू इथून. तुला ह्यासाठी याला बरोबर बसू देत नाही. चल निघ इथून. साहेब, साहेब, हा बॉटल अभी बाकी है मेरे दोस्त. अच्छा, 2 पॅक घेऊन साहेबाचा दोष केलास. चल निघ इथून. चल चल चल. साहेब, अरे ओव्हर झाली तुला. बॉटल तुझ्या बाकी. पार्टीमध्ये बसायच्या लायकीचा नाही. पूर्ण कपडे खराब करून टाक. सचिन प्लीज गिव्ह मी 2 मिनिट्स. मी चेंज करून येतो. ओके, नो प्रॉब्लेम. प्लीज. उईमा काय? म्याऊ मा. कित्येकदा सांगितलं तुला मी आत येताना दरवाजा वाजत जा म्हणून. वाजवायची सवय पुरुषांना असते साहेब, बायकांना नसते. उभी राहून काय पाहतेस? जा लवकर जेवण घेऊन ये. भूक लागली हो मला. पाहायलाच आले होते, पर जरा उशीर झाला. काय पाहायला आले होतीस? घड्या पाहायला आले होते म्या. घरी जायला उशीर होतय ना, जाऊ का? जास्त उशीर करू नकोस. जा आधी जेवण घेऊन ये. म्या काय म्हणते साहेब, नाही म्हणलं उशीर झालाय तर थांबेन म्हणते ना तुमच्या नको. सोबत. काय झालं तर भरोसा नाही आजकाल. तुमच्यानं काय होणार काय? आहे? नाही म्हणलं वाढून ठेवलंय तर गरम हाय तर वर खाऊन घ्या. ठीक आहे, मी घेईन. आणि मी काय म्हणते, काही लागलं तर मलाच बोलवा. उगाच पाहुण्यासनी तारास नका देऊ. ओके. गुड नाईट. गुड नाईट. प्लीज गो 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 गो. म्हणजे जा जा. घेईन मी. येऊ. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट बाय. गुड नाईट बाय. गुड नाईट. सॉरी, थोडा उशीर झाला. प्लीज ड्रिंक. झाला तेवढा उशीर खूप झाला. मला असं वाटतंय तू आणखीन उशीर करू नये. कशाबद्दल बोलतोयस तू? शालिनी, तुझ्या डोळ्यामध्ये मी तिचं प्रेम पाहिलंय आणि मला असं वाटतंय शालिनी तुला नाही म्हणू शकणार नाही. असं का वाटतंय तुला? मी तिला चांगलीच ओळखतो. जे आज मी तिच्या डोळ्यात पाहिलंय ते तुझ्याही डोळ्यात पाहिलं. एकटी आहे बिचारी. तू जर तिला आपलंसं केलंस तर तिच्या आयुष्याचं कल्याण होईल. वेळ घालवू नकोस, घाई कर. तुझ्या मनातलं सर्व तिला सांगून टाक आणि एका सुंदर नवीन आयुष्याची सुरुवात कर. ऑल द बेस्ट.
थँक्यू. हाय. ओ हाय शिवाजी, तुम्ही इकडे कसे? काय सांगू, मला तुला काही सांगायचं होतं. सांगा ना. शालिनी, मागील 10 वर्षापासून माझं वजन 65 किलो होतं. मात्र 2 दिवसापूर्वी मी वजन केलं, 2 किलोने वाढलंय. चक्रासन ट्राय करा, वजन नक्की कमी होईल. चक्रासन? हा. या तुझ्या चक्रासनामुळेच माझ्या रात्रीची झोप उडाली. अगं, माझ्या जेवणाचं टायमिंग बिघडलं What? आणि तुला न सांगू शकणाऱ्या माझ्या मनावर ज्याचं 2 किलोने वजन वाढलेल्या त्या गोष्टी कसं सांगू मी तू काय बोलतोयस मला काही कळत नाही. शालिनी, ट्राय टू अंडरस्टँड. तुझ्या या कोळशाप्रमाणे काळ्याकुट्ट डोळ्यात चांदण्याप्रमाणे चमकणारे सर्व स्वप्न मी पूर्ण करेन. जसं कारल्यापासून त्याचं कडू पण दूर होऊ शकत नाही, तसंच तुझ्यापासून मी दूर होऊ शकत नाही. शालिनी, जसं कुत्र्याच्या शेपटाचं वाकडे पण सरळ होऊ शकत नाही, तसंच माझ्या मनात तुझ्या प्रेमाचं शेपूट, तुझ्याबद्दलचं प्रेम हटू शकत नाही. शालिनी, जसं वांग्याशिवाय भरीत होऊ शकत नाही, तसंच तुझ्याशिवाय माझं जीवन पूर्ण होऊ शकत नाही. काय? शालिनी, माझं भरीत कर. टू से माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. माझ्याशी लग्न कर. शिव, तू खूप फनी आहेस. चलिए.
चाल चालताना हासली मृगनयनी गोया त्या गालावरी बट आली दिवाळी यावी बनी स्वप्नात पाहिले रूप नक्षत्रापरी सत्यात उतरले अवनी वरती बसले ग मन मंदिरे तू रागिनी ग तू चांदणी ग मनमोहिनी ग माझी तू शायरी ग तू सुंदरी ग तू अप्सरा ग माझी la 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 थकलेल्या भाजल्या जीवाला हलकासा आधार दे तुझ्याच सोबतीत बस तू आपली नवी ग दुनिया दिल तुझं दिसेल का अग माझी होशील कसा विराची हरशील का हो झोप उडाली हो झोप उडाली ला ला काय हे? दिवस उजाडलाय. अगं नवरा बायकोने सूर्याच्या आणि घड्याळांच्या काट्याला पाहून प्रेम करायचं नसतं मी म्हटलं. आंघोळ तरी वेळेवर करायची असते. आंघोळ का? नवरा बायकोने सहवासानंतर आधी आंघोळ करायची असते, मग सगळी कामं. ओ बाय द वे, माझ्यापेक्षा जास्त कामं तर तुला आहेत ना. तुला पहिले आंघोळ करायला पाहिजे. चल का म्हणलं? ऍज यू विश माय लॉर्ड. यो हे काय? ईश, तुम्हाला माहित नाही जे तुमच्याकडं आहे ते माझ्याकडं आहे. तुम्हाला बी असलंच की. व्हॉट नॉनसेन्स. वाट नान्सेन्स? अहो म्हणजे प्रत्येक बाईकडे सोळी असतेच की, त्यात काही वाट नान्सेन्स बोलायचं. ते सगळं माहितीये मला, पण हे असे कपडे घालतेस लाज नाही वाटत तुला? या बया, कमालच आहे बाई तुमची. लाज काय वाटायची त्याच्यात? आपल्याला काय वाटू, दुसऱ्याला बघायला चांगलं वाटतं की नाही म्हणजे झालं. शी शी, चार चौघांना चांगलं वाटावं म्हणून आपण चांगली कापडं घालतो की नाही, त्यात काय शी म्हणायचं? या घरात काय काम करतेस तू? म्हणजे अव तुम्ही येण्याआधी मालकांना मी आज सांभाळत होते. उमा, अगं चहा देऊन झाला असेल तर नाश्ता बनव जाऊन, मला भूक लागली आहे ग. वय शिव शिव शिव. हॅलो बाईचा बघा ना काय म्हणतात ते. शिव शिव, मला ही बाई नको या घरात. अगं पण आता अशी दुसरी बाई मिळणार कुठे येते? मला दुसरी कोणतीही बाई चालेल, पण ही नको. आता सध्या अशी बाई भेटणं फार मुश्किल आहे, तेव्हा हिच्यानंच काम चालू. हिच्यावर काम चालू? इट्स सो डिफिकल्ट फॉर मी. आता मी नाही का हिच्यानंच काम चालवलंय आजपर्यंत? नाही म्हणजे चांगली आहे, सांभाळून घे ना डार्लिंग.
हे काय इट्स LSS. म्हणजे या घरामध्ये लेझर सूक्ष्म किरणांनी आच्छादलेलं हे घर आहे. इथं कोणी जरी आलं तरी मला कळतं, आणि मी जरी नसलो आणि कोणी येऊन गेलं तर कॅमेरा चालू नसताना देखील ही माहिती पडेल की कोण आलं होतं आणि कोण नाही. वाव, दॅट्स ग्रेट. हे बघ, दरोडे आले. ऐका साहेब, साहेब साहेब, रिअली कुठे हे गेले? सोपं आहे. म्हणजे आपल्या घरी कोणी आलं तर आपल्याला कळणार. यस, आपण घरामध्ये जरी नसलो आणि कॅमेरा जरी चालू नसला तरी आपल्याला सरळ कळणार आहे की कोण आलं आणि कोण गेलं. वा, या युअर टू गुड यार. पण या सगळ्याचा ऍक्च्युली फायदा काय? याचा फायदा प्रत्येक माणसाला, पूर्ण समाजाला, परफेक्ट सायंटिफिक आणि वेगवेगळ्या अशा टेक्नॉलॉजीमध्ये भरोसा करणाऱ्या लोकांना आहे. आणि याचं कोट्यावधींचं डील मी एका कंपनी सोबत करायला चाललोय. तू एक काम कर, उद्यापासूनच कम्प्युटर प्रोग्रामिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे क्लासेस जॉईन कर. ते आपल्याला फार कामी येतील, लक्षात घे. ठीक आहे? ॲज यू विश माय डिअर. अरे शिवाजीला लिलावतीमध्ये ऍडमिट केलंय ना? हो साहेब. अरे मग वेड्या सिलिंग वरून का घेतलं? सलमानच्या बंगल्यासमोरून गेलो असतो ना. एक्सक्यूज मी, तुम्ही कोण? एवढा सगळा ड्रेस बघून सुद्धा विचारताय? आता मी आतली चड्डी बाहेर घेतल्यावर काही सुपरमॅन होईल का? तब्येत कशी आहे? थोडी ऍसिडिटी आहे, बाकी सगळं मस्त चाललंय. शटअप, जोक करतायत. मी पेशंट बद्दल विचारतोय. सॉरी. अहो, देवाची कृपा म्हणून वाचला तो. नाहीतर एवढा हाय व्होल्टेज शॉक लागल्यावर माणूस वाचू शकत नाही. पण या डोळ्याच्या मेंदूशी जोडल्या जाणाऱ्या नसा आणि स्नायू यांना जबरदस्त मार बसलाय. त्यामुळे त्याला अंधातू आलंय. चुटकी चुप तूने काटी है, चोरी से काटी है, यहाँ वहाँ. या बया, सचिन सर तुम्ही इकडं कुठं? सहज आलो होतो. घरात कोण नाही का? आता बघा, मी हाय, तुम्ही हात, बाकी कोणी बी नाही घरात. साहेब गेलेत पनवेलला आणि बाईसाहेब गेलेत कॉम्प्युटर क्लासला. आता बघा, साहेबांचं झालंय लगीन, तर साहेबांचं समद काम बाईसाहेब बघतात. माझा काहीच उपयोग नाही. साहेबांना बी माझी काही गरज नाही. तुम्हाला गरज असेल तर मला घ्या, कसलीच तक्रार होऊ देणार नाही. बघा, तुमचं समद काम करेन. बघा, तुमचं समद टेन्शन डाऊन करेन. सध्या तरी मी शिवाजीच्या घरात आहे. मी माझ्या घरी गेलो की तुला नक्की बोलवे. खरंच? नक्की? नक्की. बरं, तुम्ही बसा, मी जरा जाऊन येते बाजारात, भाजी घेऊन येते. तुम्हाला मुळा आवडतो का? हो. वांग? वांग? दोन्ही बी आणते. चालेल? हा, हो बसा. येऊ मी? हो. येते. हा. हॅलो. हॅलो. हा शालिनी, बोल. शिव, कुठे आहेस तू? किती उशीर झालाय? अगं, मी एका मीटिंग मध्ये अडकलोय आणि मला वाटत नाही की आज मला इथून निघता येईल. इट विल टेक लॉंग टाइम. तिकडेच मुक्काम? मी एकटे ना रे. प्लीज लवकर यायचा प्रयत्न कर ना. कम ऑन शालिनी, अगं मी एवढ्या दूर कशासाठी आलो तुला माहिती आहे ना, आणि मला वाटत नाही की आज मी येऊ शकेन. ओके, पण उद्या सकाळी नक्की लवकर ये हा घरी. चल ठीक आहे, मी प्रयत्न करतो. ओके.
लव्ह यू टू. ओके डिअर, बाय बाय. हा. ओके शिवाजी, हम्म. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता म्हणजे तुम्ही ग्रीन सिग्नल दिला की 4 तासात होऊन जाईल. दॅट्स फॅन्टॅस्टिक. मी उद्याच तुम्हाला माझं उत्तर कळवतो. मी तुमच्यासाठी इथेच रूम बुक करू का? नाही, ऍक्च्युली काय की रात्र फार झाली आहे आणि बायको घरी एकटी, मला गेलं पाहिजे. नाही, पण रात्रीचं ड्रायव्हिंग तेही एवढं लांब डेंजरस आहे सर. सो नाईस ऑफ यू आर थिंकिंग अबाउट मी, बट माझं घर रिमोट एरियामध्ये आहे ओके. आणि मिसेस घरी एकटीच आहे, मला गेलं पाहिजे. पोहोचेन मी सेफली. ओके, ॲज यू विश. हॅपी जर्नी. थँक्यू सर. कोण? मी संशय कल्लोळ, इन्स्पेक्टर संशय कल्लोळ. इन्स्पेक्टर, इथे कशाला आलात? तुमच्या घरी काही पडलेल्या प्रश्नांची उत्तर तुमच्या जवळ सापडतील म्हणून इथे आलोय. प्रश्न? कसले प्रश्न? प्रश्न क्रमांक 1, वायरिंगचा शॉक लागू नये म्हणून कुठल्याही डायरेक्ट केबल सोबत आर्थिंगची वायर टाकून जमिनीच्या आत कॉपर प्लेट बरोबर जोडली जाते. पण तुमच्या कम्प्युटरच्या आर्थिंगची ग्राउंड प्लेट जमिनीच्या वर सापडली, ती तिथं कशी आली? आता प्रश्न क्रमांक 2, तुमच्या कम्प्युटरला ज्या स्पाइक गार्ड मधून इलेक्ट्रिक कनेक्शन देण्यात आलं होतं त्यात पॉझिटिव्ह व निगेटिव्ह वायर एकत्र जोडलेल्या आढळल्या, ज्यामुळे तुम्हाला शॉक लागला. मग त्या वायर्स एकत्र कोणी जोडल्या असतील? संशय आला. वा.
मला यातलं काहीच माहिती नाही, तेव्हा मी तरी तुम्हाला काय सांगू शकतो सर. मला आता फक्त एवढंच सांगा, त्या रात्री तुम्ही जेव्हा तुमच्या घरी आलात त्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिकचा शॉक लागला, पण त्याआधी तुम्ही काय पाहिलं? म्हणजे रोजच्या पेक्षा काही वेगळं जाणवलं तुम्हाला? त्या रात्री घरी परत आल्यानंतर मी नेहमीप्रमाणे माझी कार पार्क केली. नेहमीची शांतता, कार लॉक करून सरळ मी माझ्या घरामध्ये गेलो. सिगरेट? नो थँक्यू. आय एम सॉरी, तुम्ही पेशंट आहात आणि आयसीयू मध्ये सिगरेट चालत नाही. नो प्रॉब्लेम, नेक्स्ट टाइम कधीतरी घेऊ. सॉरी सर, मी सिगरेट पित नाही. गुड, चांगली सवय आहे. चला. आणि हो, एक विसरलोच, मी जेव्हा तुमच्या बेडरूम मध्ये गेलो होतो ना, तेव्हा मला तिथे एक जळालेली सिगारेट सापडली. आता शालिनी मॅडम तर सिगारेट पित नाहीत, तुम्हीही सिगारेट पित नाही, मग ती सिगारेट आली कुठून? संशयाला वाव आहे. तिथे एक जळालेली सिगारेट सापडली. नवरा बायकोने सहवासानंतर आधी आंघोळ करायची असते, मग सगळी कामं. आता शालिनी मॅडम तर सिगारेट पित नाहीत, सिगरेट तुम्हीही सिगारेट पित नाही, शिव? मग ती सिगारेट आली कुठून? शिव, सहवासानंतर शिव ती आधी सिगारेट आंघोळ आली करायची कुठून? असते. ती सिगारेट आली कुठून? शिव, शिव, अरे किती आवाज दिले तुला, लक्ष कुठे आहे तुझं? तोच विचार करतोय मी की आतापर्यंत लक्ष कुठं होतं माझं. इन्स्पेक्टरने तुझ्या जवाबाचे पेपर्स पाठवलेत, जरा सिग्नेचर करतोयस का? का हे नाही आले? काय माहित नाही, हवालदारला पाठवलंय. हा इकडे. शालिनी, सिगरेट केव्हापासून पिऊ लागलीस? सिगरेट? मी छे, मी कशाला सिगरेट पिऊ? असं का विचारतोय? अगं सहज गंमत केली मी तुझी. शिव, तू पण ना, युअर टू फनी. हा शिव, चल तू कॉफी घे, मी फाईल घेऊन येते. ओके ओके. उमा नाही, उमा. आज कसा काय तुमचा मूड झाला साहेब? ए गप्पा बस, मला खाली जायचं होतं, चुकून तुझ्या कमरेला हात लागला. म्हणजे डायरेक्ट खाली जायचं होतं? एवढं लवकर नाही जायचं साहेब, हळूहळू जायचं असतं. माझा हात धर पूर्ण आणि मला खाली हॉलमध्ये घेऊन चल. बरं ठीक आहे, जशी तुमची मर्जी. न बोलता चला बाई प्लीज. हळू साहेब, तुम्ही तर लयच कार झालाय. चला. सिगारेट इज इंजुरियस टू हेल्थ. काय की हिच्यामुळं अनेकांच्या जीवाचा धूर झाला. तुमचंही तसंच दिसतंय. आपण मी संशय कल्लोळ, इन्स्पेक्टर संशय कल्लोळ, शिवाजीराव देशमुख यांच्या घरी झालेल्या शॉर्ट सर्किट घटनेसंबंधी आलोय.
त्या घटनेसंदर्भात मी तुम्हाला काय सहकार्य करावं अशी तुमची अपेक्षा आहे? नाही, मला कुणाच्या सहकार्याची गरज कधीच लागत नाही. मला जे हवं असतं ते मी माझ्या पद्धतीनं काढून घेत असतो. मला फक्त एवढं सांगा की शिवाजीराव देशमुख यांच्या घरी तुमचं कसं येणं जाणं असतं? म्हणजे दिवसातून, महिन्यातून, वर्षातून असं किती वेळा येणं जाणं करत? महिन्यातून 2-4 वेळेस. आणि दिवसातून? डिपेंड. गेल्या काही दिवसात तुम्ही त्यांच्याकडे रोजच जात होतात. इज इट करेक्ट? हो, शक्य आहे. आता मला फक्त एवढं सांगा की शिवाजीराव आणि तुमची मैत्री झाली कशी? म्हणजे तुमच्या मैत्रीचं कारण काय? मैत्रीचं काही कारण असू शकतं का? असू शकतं ना एखादं नाजूक कारण. शालिनी. शालिनी म्हणजे शिवाजीरावांच्या मिसेस. ओके. हो, कारण शालिनी आणि मी एकाच ऑफिसमध्ये जॉबला होतो. लग्नानंतर तिने जॉब सोडून दिला. शिवाय शिवाजी बरोबर आमच्या ऑफिसचं एक डील चालू आहे. त्यासाठी मी घरी येत जात असतो. डील? असो. मला फक्त एवढं सांगा की ज्या दिवशी शिवाजीरावांच्या घरी शॉर्ट सर्किट झाला तेव्हा तुम्ही त्यांच्या घरी होता. हो. आणि मग शिवाजीराव? ते बाहेर गेले होते. मग तुम्ही त्यांच्या बेडरूम मध्ये काय करत होता? मी त्यांच्या बेडरूम मध्ये कशाला जाईल? कारण त्यांच्या बेडरूम मध्ये एक जळालेले सिगरेट सापडले. शिवाजीराव सिगरेट पित नाहीत आणि तुमच्या म्हणण्यानुसार शिवाजीराव तुमचे मित्र नाहीत तर त्यांची मिसेस ती तुमची मैत्रीण आहे. मग शिवाजीराव आणि शालिनी मॅडम यांच्या बेडरूम मध्ये जळालेलं सिगरेट सापडलं म्हणजे तुम्हीच तिथे होता. व्हॉट डू यू मीन? आय मीन सिगरेट इज इंजुरियस टू हेल्थ. काळजी घ्या. डोंट वरी. आपण परत भेटू. शिवाजीच्या बेडरूम मध्ये सिगरेट कोणी ठेवली असेल? शिव, तू इथे? का? त्यात काय? नाही तसं नाही, पण अशा अवस्थेत तू खाली येशील असं वाटलं नव्हतं. अनेकदा बरंच काही वाटत नसतानाही खूप काही होत असतं. तू बस, मी जरा फ्रेश होऊन येते. हा शालिनी, हं? तुझ्यासोबत आणखी कोणी आलंय का? माझ्यासोबत? काय बोलतोयस तू? माझ्यासोबत कोण असतं तर तुला सांगितलं नसतं का मी? बऱ्याचशा गोष्टी तू मला सांगितल्या. म्हणजे कम्प्युटर क्लासमध्ये काय झालं ते तू मला सांगितलं नाहीस. कम्प्युटर क्लास बद्दल बोलतोयस तू? सगळं सांगते, मी जरा फ्रेश होऊन येते. ओके, यू जस्ट हॅव अ सीट. ओके.
आंघोळ करत होतीस? हा एकटीच? म्हणजे सहज गंमत केली मी ती. यू टू फनी, यू नो दॅट. मी जरा चेंज करून येते. ओके. या, आय नो दॅट. आय एम टू फनी. हे माझ्यासोबत काय घडलंय? कसं घडलं? कोणी घडवलं? ज्या शालिनीवर मी जीवापाड प्रेम केलं तीच या कारस्थानामागे तर नाही. पण मला हे कसं कळणार? आता तर मी आंधळा झालो, लाचार झालो. एक आंधळा माणूस कोणाच्याही मदतीशिवाय करणार तरी काय? कसं शोधणार? आंधळा 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 आंधळा. मी आंधळा असलो म्हणून काय झालं? इच्छाशक्ती व आत्मविश्वासाला डोळ्यांची गरज नसते. या घराचा कोपरा न कोपरा मला माहित आहे. माझी बुद्धी अजूनही डोळस आहे. माझी टेक्नॉलॉजी माझ्या सोबत असताना मी आंधळा कसा होऊ शकतो? सत्य काय ते माहीत केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि जर सत्य तेच आहे जे मला वाटतंय तर गुन्हेगाराला शिक्षा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. डोळे गेले तरी एक खरा आणि धाडसी माणूस काय करू शकतो हेच आता दुनियेला आणि मला माझ्या स्वतःलाच दाखवायचंय. साहेबांची अशी अवस्था पाहत नाही बाईसाहेब. एवढा हुशार दिलदार माणूस असा निश्चित एकांतात बसलेला खरंच पाहत नाही. कुणाचं कशाही प्रकारचं काम असू द्या, त्यांना मदत करण्यामध्ये साहेबांचा नंबर वरचा होता. वय बाईसाहेब, आता तुम्हाला समदवरहून करावं लागल. सुरुवातीला थोडस कठीण जाईल तुम्हाला, पण तेवढं समाधान बी वाटल. भावनांना आवरा बाईसाहेब. तुला काय करायचंय बाईसाहेब? मला सुट्टी पाहिजे.
का? उसाच्या मळ्यात जायचंय. पुन्हा बरोबर. गावाकडं माझा उसाचा मळा हाय, त्याला कोल्हा लागलाय. शिकाऱ्याला घेऊन जायचंय कोल्ह्याला मारायला. हो कोल्ह्याला तर माराल, पण शिकाऱ्याला कोण वाचवणार तुझ्यापासून? पुरे. उमा, तू जा आणि जे काही मळ्यात काम आहे ते लवकर उरकून ये. थांकू बाईसाहेब, आता येतेच समजू उरकून लवकरच. सुधारणार नाही ही बैचर. हॅलो, तुला किती वेळा सांगितलंय की घरी असताना फोन करत जाऊ नकोस. शिव अंधळा झालाय, बहिरा नाही. त्याला जीवावर आलेलं डोळ्यावर निभावलं. ते सगळं सोड, तुला एक गुड न्यूज देते. त्याची LSS ची डील फायनल झाली. दॅट्स ग्रेट. आज येऊ का घरी? थोडा धीर धर. आज नको, उद्या येईन. उद्या उमा सुद्धा नाहीये घरी. अन बाय द वे, उद्या मला पनवेलला जायचंय डील साठी लागणारे फायनल डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला. ओके फाईन, उद्या सोबतच जाऊ. बाय. बाय. गुड आफ्टरनून मैम. यस. मैं पिंकी एयर कूलर की ओर से डिलीवरी के लिए आया हूँ. एअर कूलर? यस मैम. एअर कूलरची ऑर्डर कोणी दिली? शिवाजी सर का कॉल आया था, उन्होंने ऑर्डर किया है और उनके बेडरूम में फिट करने के लिए कहा है. अच्छा, अंदर लेकर आइए. ले आओ. एअर कूलर? घरी फॅन आहे, एअर कंडिशन आहे, मग शिवनी एअर कूलर कशाला मागवलंय? शिव, टू फनी. शिव, शिव, आज माझ्या सॉफ्टवेअर कोर्सची एक्झाम आहे आणि त्यानंतर सेमिनार सुद्धा आहे. तर तुला यायला उशीर होणार. मला माझे ध्येय साध्य करण्यासाठी अनेक वर्षे लागली, मात्र तुझं ध्येय तू फारच कमी वेळात साध्य केलंयस. इट्स रिअली ऍडमायरेबल, यु नो. माझं ध्येय अजून पूर्ण झालं नाही. जाऊन तर ये, तुला तुझ्या ध्येयाची गरजच उरणार नाही. ओके चल, उशीर होतोय. बाय बाय.
इन्स्पेक्टर संशय कल्लो संशय कल्लो इंस्पेक्टर संशय कल्लो संशय कल्लो शॉक बसलाय मला. साहेब तुम्हाला पण शॉक बसला वाटतं. नाही असा नाही, मनस्वी शॉक बसला. या घरात शॉक खूप लागतात ना. या घराचं नाव हॅपी होम नाही, शॉकी होम ठेवायला पाहिजे. एवढा मोठा जोक नव्हता. बी सिरियस. समोर डेड बॉडी आहे. इंस्पेक्टर संशय कल्लो संशय कल्लो इंस्पेक्टर संशय कल्लो संशय कल्लो. अरे इन्स्पेक्टर साहेब, आपण कशी काय आलात? खालपर्यंत पोलीस व्हॅनने आलो, मग लिफ्टने आलो, मग तुमच्या कॅबिन मध्ये शिरताना पायी चालत आलो. नाही, मी काय समजलो नाही. जोक केला. इनफ. काय हे, कायद्याची चौकटीत शिरताना लोक आमची परवानगी घेत नाहीत, त्यामुळे मी कोणाच्याही कॅबिन मध्ये शिरताना लोकांची परवानगी घेत नाही. शिवाजी देशमुखने तुमच्यावरून लेजर सिक्युरिटी सिस्टमचं डील केलंय. ते काय, त्याबद्दल तुमच्याकडे आलोय. त्यात विचारण्यासारखं काय? अहो, त्यांच्या पत्नीशी अगदी लिगली डील केलं होतं आम्ही. त्याच डील बद्दल सविस्तर सांगा. हो, म्हणजे 10 कोटीचा डील होतं. आणि त्यांच्या मिसेस शालिनी यांना आम्ही 5 कोटी ऍडव्हान्स कॅश पण दिली होती. त्यांचे व्यावसायिक सहकारी सुजय हे पण त्यांच्या बरोबर होते. तुम्ही त्यांना विचारू शकता. अहो, हे डील त्यांनीच जुळवलं होतं. मिस्टर सुजय फायनल डीलला होते. हो आणि किती? 5 कोटी. हो, 5 कोटी. एवढं महाग नेमकं काय खरेदी केलं? नाही, ते नाही मला सांगता येणार. ते तुम्हाला बघावं लागेल. हे LSS लेझर सिक्युरिटी सिस्टम. शिवाजीने अशी सिक्युरिटी सिस्टम तयार केली होती की आंधळ्या माणसाला सुद्धा सर्व कळेल. इंस्पेक्टर संशय कल्लो संशय कल्लो संशय कल्लो.
इन्स्पेक्टर संशय कल्लो. संशय कल्लो. इट्स ओके सर. तसं तो पहिल्यापासून ऑन होता, परंतु ती डिस्प्लेची स्ट्रीप कापल्या गेली म्हणून तो बंद झाला होता. थँक्यू व्हेरी मच. ओके सर, वेलकम. संशय कल्लो. बोलवलं साहेब मला. यस, तुम्ही कोण? मी उमा. नाही नाही, शिवाजी रावांच्या तुम्ही कोण? मी त्यांची घरवाली. व्हॉट नॉनसेन्स. आव म्हणजे मी त्यांची घरकामवाली. अरे मग मध्ये काम का लावत नाही? साहेबांनी कधी कामच करू दिलं नाही मला, त्यामुळे लावायचं राहूनच गेलं. मॅडम, मला फक्त कामापुरतंच बोललेलं आवडतं. मला बी फक्त कामाचंच बोलायला आवडतं. मला फक्त एवढंच सांगा, शिवाजीरावांचं आणि शालिनी मॅडमचं जमायचं की नाही? तसं दिवसा जमायचं, पण रातच्याला मी नसायची ना. अरे अरे म्हणजे त्या दोघांमध्ये कधी अशी खडाजंगी झाली का तुमच्या समोर? सांगा. आता माझ्या समोर ते कशाला खडाजंगी करतील ना. शिवाजीराव एक पुरुष म्हणून कसे वागायचे? माझ्यासोबत पुरुष म्हणून वागलेच नाहीत कधी. अरे तुमच्या सोबत नाही, बाई साहेबांसोबत. आता ते मला काय ठावं, बाईसाहेबांना ठावं ना पुरुष म्हणून कसे वागायचे ते. अरे हे बाई आहे का कोण आहे? बाईचे म्या. तपासून बघा की. बापरे, जास्त शॉक लागतो इथे. तुम्ही निघा, प्लीज निघा. झालं माझं काम, निघा. एवढं लवकर झालं? आता तर कुठे सुरुवातच झाली चौकशीला. प्लीज गेट आउट. गेट आउट, गेट आउट फ्रॉम हिअर. हे नाही देअर. गो. बाई इंग्लिश पण बोलायला लागली. इथं संशयाला वाव कमीच आहे. वाव तर खूप होती साहेब, पण तुम्हाला जमलं नाही. काम करा. हॅलो अफजल. मी बोलतोय. आज त्या शिवाजीचा गेम करायचा आहे. आज त्या शानेचा खेळ संपवून टाका. समजलं? त्याला त्याच्याच घरात जाऊन संपवतो. शिवाजी, आता शिवाजी मला दिसला नाही पाहिजे. ही जिम्मेदारी तुझ्यावर देतोय मी. नो प्रॉब्लेम बॉस. त्याची गाठ या अफजल खानाशी आहे. साला कुठे गेला? भेटला का रे? इथे तर नाही येतो. त्याला खाली शोधतो. का रे, भेटला? इकडे नाहीये. साला कुठे लपलाय काय माहित.
आज तो तू गया बच्चे. आता जे व्हायचं ते होऊन दे, पण मी तर तुमच्या मृत्यूवरच लॉक लावलाय. अब ये ताला ऊपर वाला ही खोलेगा. शिवाजी, आता तर तुझं करतो मी चक्रासन.
आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात असं ऐकलं तर होतं रे मी. पण तू कुत्र्यांना तर सोड, माणसांनाही खाऊ देणार. आता तू विचार करत असशील की हा दरोडे कुठून आला या कथेमध्ये, हं? पण मिस्टर शिवाजी, ही कथाच या दरोड्याने गुंफलेली आहे. फार पूर्वीपासूनच मी तुझ्यावर लक्ष ठेवून होतो आणि मला माहित होतं की तू एक असं सॉफ्टवेअर बनवलेलं आहेस ज्याचे पेटंट कोट्यावधी रुपयामध्ये जाणार आहेत. म्हणून मी तुझा पाठलाग करत होतो, पण तू कुठेही माझ्या तावडीत सापडत नव्हता. आणि ती संधी मला मिळाली शालिनीच्या रूपाने. तुझ्या डोळ्यामध्ये मला शालिनीसाठी प्रेम दिसलं आणि तिथंच मी हा गेम खेळायला सुरुवात केली. शालिनी एक भोळी भाबडी पैशासाठी हपापलेली सुंदर तरुण मुलगी. तू तिच्या जाळ्यात अडकलास. मी शालिनी आणि तिचे 2 तरुण मित्र सचिन आणि सुजय यांनाही माझ्या प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. आणि तू नेमका माझ्या जाळ्यात अडकलास. पार्टीच्या दिवशी मी मुद्दाम तुझ्या अंगावर दारू सांडली आणि जेव्हा तू कपडे बदलण्यासाठी आत बेडरूम मध्ये गेला तेव्हा सचिनने लॅपटॉपवर तुझ्या सॉफ्टवेअरची झालेली डील आणि पैशासंबंधी माहिती मिळवली आणि तिथंच तुझा खेळ संपवण्याचं नक्की केलं. ज्या दिवशी तुला शॉक लागला त्या दिवशी मी कम्प्युटरला हात लावल्यावर तुला शॉक बसावा म्हणून स्पाइक गार्ड मधला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सप्लाय एकत्र केला. त्या रात्री तू ज्या माणसाचा पाठलाग केला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द हा दरोडे होता. आणि जेव्हा तू सर्व्हर रूम मध्ये प्रवेश केलास तेव्हा माझ्या प्लॅन प्रमाणे जे व्हायचं ते झालं. तू मरणार होतास रे, फार आनंदात होतो मी, पण त्याला माझा आनंद पाहायला नाही गेला म्हणून तुला अंधार बनवून का होईना तुला जिवंत ठेवला आणि म्हणून मला माझा प्लॅन बदलावा लागला. त्यानंतर मी शालिनीच्या नावाने असलेल्या पॉवर ऑफ अटर्नीवर तुझी सही घेऊन सगळ्या संपत्तीचे कागदपत्र आणि हक्क शालिनीच्या नावावर ट्रान्सफर केले. त्याचाच वापर करून शालिनीने ते डील 10 कोटीला फायनल करून 5 कोटी ऍडव्हान्सही घेतले. मला वाटलं खेळ संपला, आता शिवाजी अंधळा झाला, पण नाही. तू अंधळा झाल्यानंतरही आणखीन डोळस झाला आणि तुझं ते इन्व्हेन्शन वापरून तू आम्हाला शोधायला सुरुवात केली. तू शालिनीला बरोबर ओळखलं. मला वाटलं होतं की सुजय तुला सहज संपवेल, तू त्याचाही खात्मा केला. पण अजून तुला माहित नव्हतं की याच्या मागे आहे कोण. तो आहे मी. पण आता तुझा खेळ संपला रे, संपला. वरती जायला तयार हो, कारण आता जी चूक त्या दिवशी झाली ती आता होणार नाही. कारण मी तुला आता सोडणार नाही.
इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाला डोळ्यांची गरज नसते. शिवाजी म्हणतात मला. मिस्टर शिवाजी, यस सर. आय एम सॉरी, बट मी तुमचं दुःख समजू शकतो. पण दैवापुढं कुणाचं काही चाललं का? दैव, या दैवाने आधी माझे डोळे हिरवून घेतले आणि आज जीवनातला उरला सुरला उजेडही हिरवून घेतला. या आय कॅन अंडरस्टँड. काय प्रत्येक वेळेस माणसानं दैवाला दोष देऊन काय उपयोग? कधी कधी असंही होतं की दैव देतं आणि कर्म नेतं. कर्म? मी काही समजलो नाही सर. काय केबल मधून करंट कूलरच्या पाण्यात उतरलं, पण मग एक्झॉस्ट पाईप मधून शालिनी मॅडम पर्यंत कसं काय पोहोचला? बरं, करंट शालिनी मॅडमला लागलं, मग सुजयच्या मृत्यूचं कारण काय असू शकतं? मिस्टर शिवाजी, तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाहीत ना? या सर्व प्रकारामुळे मी एवढा शॉक्ड आहे की मी तुमच्यापासून काय लपवणार. एनिवे, मला तुमच्या घरातली काही कागदपत्र तपासायची, जर तुमची काही हरकत नसेल तर. नो प्रॉब्लेम, यू कॅन प्लीज टेक. टेक केअर. यू टू.